रस्त्याने एक कार चालली आणि ती कार आलिशान आहे म्हणून अनेक जण तिच्याकडे बघतायत, पण इतक्यात त्या कारच्या डिक्कीतून एक हात बाहेर आला आणि अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला। कोणाची हत्या करून मृतदेह तर डिक्कीत ठेवलेला नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला। मात्र लोकशाही मराठीने हा सगळा प्रकार दाखवल्यावर यामागचं खरं कारण आता समोर आलंय। खरं कारण नेमकं काय आहे पाहूयात। डिक्कीतून लोंबकळणारा हात कुणाचा? मर्डर करून बॉडी डिक्कीमध्ये ठेवली। लोकशाही मराठीच्या बातमीनंतर सत्य उघड। आलिशान कार रस्त्यानं चाललीये म्हणून लोकांनी हा व्हिडिओ काढलेला नाहीये। तर मंडळी, तुम्ही नीट पहा, या कारच्या डिक्कीतून एक हात लटकतोय। हा व्हिडिओ आहे नवी मुंबईतल्या वाशीचा। वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशन दरम्यान असणाऱ्या सर्व्हिस रोडवरचा हा व्हिडिओ आहे। हा व्हिडिओ लोकशाही मराठीनं प्रसारित केला आणि मोठी खळबळ उडाली। त्यानंतर तपासाची चक्र फिरवत पोलिसांनी हा व्हिडिओ बनवणाऱ्यांना ताब्यात घेतलंय। 2 तासाच्या आत सानपाडा पोलीस स्टेशनचे अमोल मुंडे पोलीस उपनिरीक्षक आहेत, त्यांच्या पथकाने ताब्यात घेतलं। त्यांच्याकडे सखोल चौकशी केली। अशा प्रकारे ते रील्स करत होते तयार। हे त्यांच्या मोबाईल मध्ये तो व्हिडिओ मिळून आला। हा व्हिडिओ पाहून अनेकांना वाटलं की कुणाची तरी हत्या करून तो मृतदेह डिक्कीत ठेवला असेल, पण पोलिसांच्या तपासात हा व्हिडिओ रील बनवण्यासाठी केल्याचं समोर आलंय। आता या संदर्भात सरकारनं गंभीर पावलं उचलली आहेत। सोशल मीडियावरती ज्या काही ऍक्टिव्हिटीज चालतात त्याच्यावर देखील आमचं सायबर क्राईम तिथे लक्ष ठेवून असतंय, म्हणजे आमचा विभाग। आणि अशा रील्सच्या माध्यमातून जर का दहशत किंवा एक चुकीचा मेसेज जात असेल तर नक्की त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल। कुठेतरी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती। अशा प्रकारे जर व्हिडिओ शूट केले जातील सार्वजनिक जागेमध्ये तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असं देखील पोलीस प्रशासनाकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। लोकशाही न्यूज साठी मी आकांक्षा देशमुख, नवी मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।